भाजपमध्ये सध्या इतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातोय, पण यामुळे वर्षानुवर्ष निष्ठेने पक्षाशी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आणि या अस्वस्थतेचा सूर आता बाहेर पडू लागला। त्याच पार्श्वभूमीवर मंत्री नितीन गडकरींनी राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचत सूचक इशारा दिला। बघूयात याबाबतचा रिपोर्ट। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यामुळे काही गैर नाही। नितीनजीचे सूत्र आम्हाला मान्यच आहे। कुणी काँग्रेसमधून येत आहे, कुणी ठाकरेंच्या शिवसेनेतून, तर कुणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून। बडे नेते असो वा पदाधिकारी, प्रत्येकांच्या गळ्यात भाजपचं उपरण पडतं। याच इनकमिंग वरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला असं भाष्य करत टोला लगावला। दरम्यान जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशारा सुद्धा गडकरी द्यायला विसरले नाहीत। चांगला माणूस असतो, घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या काय, आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्यात तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा। नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात। नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्याने कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम, पण त्यांच्या कान टोचण्याचा काय उपयोग होतोय का हे पाहायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे। विधानसभेतील दमदार विजयानंतर भाजपात येण्यासाठी रांग लागली। यामुळे भाजपची ताकद वाढताना दिसत असली तरी वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। परिणामी भाजपातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये हातातील संधी हिरावला गेल्याची खंत आहे। हाच धागा पकडत मंत्री नितीन गडकरींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना चांगलंच सुनावलं। नितीनजींनी एवढंच म्हटलं की पक्ष वाढवताना पक्षाला 51% वर नेत असताना जुन्या पक्षाने जे या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला आहे त्यांच्याकडे लक्ष द्या। आणि खरं आहे ना, जुन्या कार्यकर्त्यांनी जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याकरता ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी सरकारमध्ये आल्यानंतर आपण राहिलं पाहिजे। त्यामुळे काही गैर नाही। नितीनजीचे सूत्र आम्हाला मान्यच आहे। गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे। त्यांनी सल्ले दिलेले ते गोष्टी वरिष्ठ सुद्धा ऐकतात, म्हणून पक्षामध्ये चिलबिल होऊ नये किंवा एखाद्या वेळेला इनकमिंग आणि आउटगोईंगचा याच्यामध्ये काही फरक पडू नये म्हणून त्यांनी दिलेले ते एक संकेत आहेत। त्याचा कदाचित भाजपवाले गांभीर्याने विचारही करतील। भाजपात सुरू असलेल्या इनकमिंग वरून सोलापुरात पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याचं बघायला मिळालं। सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांचे समर्थक असणारे बबनराव शिंदे, राजन पाटील, यशवंत माने हे भाजपच्या वाटेवर आहेत। मात्र या इनकमिंगला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांनी थेट पक्षालाच आव्हान दिले। त्यामुळे गडकरींना दिलेला इशारा विचार करायला लावणारा असल्याचं भाजप कार्यकर्ते बोलू लागले। नाही, गडकरी साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते आहेत, त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही गोष्टींचं सजेशन केलेलं पक्ष पातळीवर निश्चितच त्या ठिकाणी सकारात्मक घेऊन पक्ष त्याच्यावर तशा अर्थानं विचार त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो। आणि एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही पक्षामध्ये निष्ठावंत जे असतील त्यांना जास्तीचं महत्त्व दिलंच पाहिजे, याविषयी काही कुणाचं दुमत असायचं कारण खरं म्हणजे गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहे या पक्षाचे, पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाहीये। असं काही होत नाही।
जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलेला आहे. आज राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला न भूषण भविष्यती अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं हे अधोरेखित करतं की आज नवा जुना हा त्याचा समन्वय करूनच तो यश मिळालेला आहे. सध्या भाजपात जे इन्कमिंग सुरू आहे ते 2029 मधील स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जात आहे. जे नेते भाजपवासी झालेत तिथं बहुतांश महायुतीतील मित्र पक्षांचे आमदार आहेत. मात्र पक्षशिस्तीच्या नावाखाली ही सहल भाजपातील कुणीही सार्वजनिकपणे बोलून दाखवत नव्हतं. पण आता खुद्द नितीन गडकरींनी कान टोचल्यानं राज्यातील भाजपचं नेतृत्व याबाबत काय विचार करणार हे बघणं महत्त्वाचं असेल. मंगेश मोहिते, पुढारी न्यूज, नागपूर.